यंदा देशात 100 लाख हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होईल असा अंदाज आहे। गेल्या हंगामात 113 लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती। मात्र खरीप हंगामात कापूस 120 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होईल असा विश्वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांनी व्यक्त केला। कोल्हापुरात भाजीपाल्याला पावसाचा तडाखा बसलाय, त्यामुळे भाजीपाल्याच्या दराचा भडका उडालाय। 15 दिवसात 5 पटीने भाजीपाला महागलाय। गेल्या 15 दिवसातील मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील भाजीपाल्याचं उत्पादन कोलमडलंय। सध्या बाजारात फळभाजी पालेभाजीची आवक मंदावली। देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं, तर दुसरीकडे मागणी चांगली आहे, त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यापासून तेजीत आलेत। बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचा भावही टिकून राज्यात फळगळ झाल्याने काही दिवस लिंबाची आवक वाढली होती, मात्र आता वातावरण निवळल्याने लिंबाची आवक घटली, तर लिंबाला बाजारात सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांचा भाव मिळतो। डाळिंबाच्या मागणीत घट झाली आहे, तर दुसरीकडे बाजारातील आवक कमीच आहे। पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली दिसते, मात्र पिकाला फटकाही बसलाय। परिणामी पुढील काळात बाजारातील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता व्यापारी करतात। राज्यात सध्या लसणाला प्रति क्विंटल 6,000 ते 7,000 रुपये इतका भाव मिळतो। लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने कांदा पिकाला मोठा फटका बसला। एकट्या नाशिक जिल्ह्यात 3,556 हेक्टरवरील कांदा पीक उद्ध्वस्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठवला। पावसामुळे साठवलेला 25 ते 30% कांदा हा जागेवरच चढला। अहिल्यानगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी 45 गावांमध्ये 185 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। येत्या 2 दिवसात पंचनामे पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली। जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला। चौकशी समितीच्या अहवालात 18 कोटींची रक्कम हडपल्याचं आढळलंय, अशी माहिती जालना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांच्या लॉग इन पासवर्डचा गैरवापर करून अनुदान हडपल्याचं समोर आलं। नांदेडमधील एका चिमुकलीच्या शेतीच्या नुकसानीची माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। काढणीला आलेल्या भुईमुगाचे नुकसान झाल्याची माहिती या शेतकऱ्याच्या मुलीने दिली। हा व्हिडिओ व्हायरल होताच तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे केले। अवकाळी पावसामुळे जालन्याच्या जाफराबादमधील नळविहिरा येथे टरबूजाच्या बागेचं नुकसान झालं। काढणीला आलेल्या या पिकाचं नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या पिकाकडून होती। नंदुरबार जिल्ह्यात सेतू केंद्राचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना फटका बसला। 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांची गरज आहे, मात्र ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ते मिळवण्यात अडचणी येतात।